सरदार या. शेवटी तू आलासच ना गब्बार होळीला. ठाकूर हा? तुला शेवटचं सांगतो, हा? मला बाकरवडीची रेसिपी दे. नाही तर कायमचा ढगात जाशील. नाही देणार नाही. अरे 2 हात तुटले तरी घाबरत नाही तो. माझे 2 हात तुटलेत पण 2 हात मला जुळलेत. या रे बाहेर. आता काय करस? गब्बर ओळखलं का मला सोडीला? नाही तर सिल्वरच लावेल बघ थोबाडाला. त्याच्या तुझ्या बाईला हात लावतोस, हात सोडलेला नाही सोडणार. ए बसंती नाच. त्याच्या मायला. अरे अरे लाजाला पकडा, लाज पकडा. वाटत नाही तुम्हाला? ए, पकडा त्याला. अरे मामा अरे. शाळेत चालला होता काय? आता काय बसंती नाच. जब तक तेरे पैर चलेंगे ये दोनों की सासू चलेगी. सासू सासू दोघे दोघं. अरे सॉसेस सासूस. 2 असतात ना हे आणि सॉसेस चलेगी. अरे काय हे भाषेची वाट लावताय तुम्ही? सॉसेस नाही रे, श्वास श्वास म्हणतात त्याला. श्वास चलेगी. तो चालवा. घे बाबा. ते जाऊ दे. बसंती नाच नाच. तिघा नाचेल, प्रत्येक तिघा नाचेल. तिघा वैभव दत्तो वाजे का? नाच बसंती नाच. एकदम कडक गाणं पाहिजे. छम 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 और नाच. ठीक आहे ठीक आहे. छम 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 छडी वाजे छम छम विद्या येई धम धम छम 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 हे नाही, हे नाही. छम 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 नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच नाच बटका बटका नाच रे तुझी फुले पाच रे एक पिल्लू मेल गाडीत घालून नेल गाडी गेली डोंगरावर आपण जाऊ बाजारात बाजारातून आणल्या पाट्या सगळ्या मुलांना वाटल्या एक मुलगा राहिला सगळीकडे लपला सगळी त्याला कावली आणि त्याची रावली हिला अक्कल नाही, तुला अक्कल नाही का? अक्कल नाही का नाचायला सांगतो मला का बस वसंती का बस. हे वाजव काहीतरी कडक वाजव. वाजव. हा हेच पाहिजे. हा? अरे हा अरे हा 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 पडला. अरे याला मारणं इतकं सोपं होतं. मी उगाच तुमच्यावरती खर्च करतोय. 1 मिनिट. हे तुमच्या हातावर काय लिहिलेलं आहे ठाकूर साहेब? भाकरवडीची रेसिपी. काय भाकरवरची रेसिपी? ठाकुर ये हाथ मुझे दे दे. ये हाथ मुझे दे दे ठाकुर. ना ये हाथ मुझे दे दे. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलो आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवाई उद्या भारत दौरा. मृणाल ताई, तुमच्याकडे एक कविता आहे म्हणे पुण्यावर आधारित एक वेगळी. हो, आणि मला इतकी गंमत वाटते की आज इथे पुणेकर प्रेक्षक आलेले आहेत आणि ते फक्त प्रेक्षक नाहीत, ते रसिक पण आहेत. खरंय. त्यांच्यात अनेक कवी दडलेले आहेत आणि हो. त्यांच्यातल्या एका माणसाने मला ही कविता हो, पाठवली. वा वा. So मला खरं ती ते फार असतील तर त्यांच्यासाठी पण टाळ्या. प्रमोद जोशी असं नाव आहे. कवी असं म्हणतात, पावसात गेल्याशिवाय जसं भिजता येत नाही, पावसात गेल्याशिवाय जसं भिजता येत नाही, तसं पुण्यात राहिल्याशिवाय पुणं वाचता येत नाही. वा. शिस्त आणि निष्ठेची उडवतात का खिल्ली, शिस्त आणि निष्ठेची उडवतात का खिल्ली, पुण्यालाच घाबरून होती कधीपासून दिल्ली. वा.
बुद्धी आणि शक्ती, बुद्धी आणि शक्तीचा एवढा कुठे प्रभाव, नेमका भाव कळल्याशिवाय, पुणेकरांचा नेमका भाव कळल्याशिवाय अजिबात ठरवू नका स्वभाव, अशी आमची पुणेकरांवर केलेली ही ताजी ताजी कविता. वा वा, जोरदार टाळ्या. आता परत एकदा संदीप सर आणि सलील तुमच्याकडे येणार आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेत तुम्ही, पण पुणे होमग्राऊंड असतं आणि तिथल्या प्रेक्षकांची दाद नेहमी लक्षात राहते. पुण्यात जर तुम्हाला कार्यक्रमानंतर भेटायला आले आणि कार्यक्रम कोणाचाही जर फारसा काही ग्रेट नाही झाला तर येऊन जनरली काय करतात माहिती आहे का, म्हणजे याचा कार्यक्रम झाल्यावर जाऊन म्हणायचं मग बाकी सध्या काय डाएट वगैरे काय कसं काय, म्हणजे तो विषयच टाळायचा. म्हणजे थोडक्यात तुझ्या कार्यक्रमावर बोलण्यासारखं काहीही नाही. मला एकदा कार्यक्रमामध्ये कविता वाचल्यानंतर वन्स मोर मिळालं. हां, तर मी थँक्यू म्हटलं, पुन्हा वाचली. असं 2-3 वेळा झालं. कार्यक्रम संपल्यानंतर आमचे एक पुणेरी काका टणटण करत आले. ते म्हणले ते कविता वगैरे सगळं ठीक आहे, नाही थँक्यू काय थँक्यू, धन्यवाद नाही का म्हणता येत. ओ करेक्ट. मी त्यांना म्हणलं काका सॉरी. ते म्हणले इट्स ओके. नाही म्हणजे आमच्या लहानपणी ते जे होते ना लोक, सगळ्या पथकांवर ज्या पाट्या असायच्या की फेरीवाल्यांनी आत येऊ नये, हे खरंच बघितलेलं आहे. म्हणजे आता ना पाट्यांची गंमत होते, पण ती पाट्या ज्यांना सुचले असतील काय काय पाट्या करायची लोक. अरे सुंदर पाट्या होत्या. म्हणजे मला एक पाटी आठवते ज्याच्यामध्ये समोरच्याच्या प्रश्नाचा विचार करून ती पाटी लिहिली होती. हां. ती पाटी अशी होती, गेट समोर वाहने लावू नयेत, 1 मिनिट सुद्धा नाही. वा वा. तर आता हा समोरचा म्हणे नाही मी 1 मिनिट नाही 1 मिनिट सुद्धा नाही. तर पुण्यामध्ये गेल्यावरती प्रश्न तर विचारले जातातच आणि प्रश्न जिथे विचारले जातात तेच पुणे आहे. तर तुम्हाला काही प्रश्न विचारण्यासाठी इथे काही पत्रकार येत आहेत, तर बघूयात त्यांना काय प्रश्न त्यांच्या मनात आहेत आणि काय तुम्ही उत्तर देणार आहात. नमस्कार नमस्कार नमस्कार. या इथे या, इथे या. घ्या प्रश्न घ्या पटापट. छान छान. आई या, कोण आहे? पुणे में घटा एक घमासान, कॉमेडी के किंग आए पुणे में. काय चालू इथं? तुम्ही कोण आहात हे पहिलं मला सांगा. पत्रकार. पत्रकार नाही, पेपरातलं पॅम्पलेट पण मोठं असतं तुमच्यापेक्षा. 1 मिनिट दादा, जरा इकडे येता का? कसे कुठेही घुसता. इकडे या, इकडे एवढा या. तो कोट. त्यांना मांडीवर घ्या कोणीतरी, घ्या मांडीवर. हां, लहान मुलांना वेगळी जागा नाही. हां.